हॅलो एव्हरीवन. आणि आज माझी खरंच इच्छा झालेली आहे गुळाची भाकरी खाण्याची. सो मी आता इथे पाणी गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये तूप टाकले आणि आता मी त्याच्यात गुळ देखील टाकणार आहे. आणि त्या तिकडे डायनिंग टेबलवरती मी केळीची पानं जी आहेत ती मस्त धुतलेली आहेत आणि पुसून ठेवलेली आहेत. डायनिंग टेबलवरती मी अशी केळीची पानं जी आहेत ती मस्तपैकी धुवून सुकत ठेवलेली आहेत. आता हे पाणी जे गरम करत ठेवलं आहे ना, सो मी त्याच्यात गुळाची पावडर टाकले. तुम्ही गुळ टाकू शकतात आणि जरा ढवळून घेते मी. सो आज खूप टेम्पटेशन झालेलं मला की नाही, मला गोड गुळाची भाकरी खायचं आहे. सो मग चला मग आता मस्तपैकी हे पाणी मी उकळवते. आता प्रमाण वगैरे काय मी एवढं परफेक्ट तुम्हाला मी माझ्या अंदाजाने करत असते. म्हणजे आता मी इथे 3 ग्लास तांदळाचं पीठ घेणार आहे आणि अकॉर्डिंगली मी 2 ग्लास ते 2.25 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तूप तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं घ्या. गुळाचा ढेप घ्या किंवा गुळाची पावडर टाका. सो मी पावडर टाकलेली आहे. सो टेंटडेंग लेट्स सी. आय डोंट नो माझी भाकरी कशी होणार आहे. इच्छा झालं आहे. सो मस्तपैकी बनवायचं, स्वतः खायचं आणि संपूर्ण कुटुंबाला खायला द्यायचं. ओके दॅन. आता मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते. सो आता पाठीमागून आमच्या आईने इन्स्ट्रक्शन दिलं की अगं मीठ टाक. सो मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकते. आईला मी सांगितलं, आई आज मी तुम्हाला काहीच विचारणार नाही आणि मी स्वतः करणार. आणि माझी फार इच्छा झालेली आहे कारण की आईच्या हातची ही जी भाकरी आहे ना ही खूप द बेस्ट असते. सो मी आता पाठीमागून आईने सांगितल्याप्रमाणे मीठ देखील टाकलेलं आहे. थोडंसं चवीनुसार तुम्ही मीठ टाका. सो मी पीठ टाकलेलं आहे. आता प्रॉपरली मी ढवळून घेते. ठीक आहे. सो आता मी प्रॉपरली ते पीठ ढवळून घेतलेलं आहे आणि पाणी गरम असल्यामुळे ना आपण हे आता मस्तपैकी झाकून ठेवूया थंड होईपर्यंत. लाईक प्रॉपरली मळायचं आहे ना मला. सो मी काय करते आता मस्तपैकी झाकून ठेवते आणि मी मस्त वॉक करून येते. ॲक्च्युली गुळातली भाकरी आमची आई आहे ना, म्हणजे माझी सासूबाई द बेस्ट करते. आणि आता थोडी एज झालं आईचं, त्यामुळे आता आईला नाही हो. सो आता ती भाकरी मी करणार आणि आमची आई सांगणार मला कशी झाली ती. ओके. सो आता मी जाते वॉकला. बाय बाय. नॉर्मली आहे ना काही लोक काय करतात की ह्या ज्या भाकऱ्या असतात ना त्याचं पीठ एकदम सैल बांधतात, म्हणजे सैल करतात आणि ते जी भाकरी आहे ती भाकरी केळीच्या पानावर थापतात. पण मी काय करते, मी थोडं शॉर्टकट केले. मी लूज पीठ नाही केले. मी आता पिठाचे गोळे केले आहेत आणि अर्ध पीठ मी इथे ठेवून दिलेलं आहे, ते नंतर करेल. आता कॅमेरा पकडायला माझ्याकडे कोण नाही आहे सध्या. सो पिठाचे मी इथे गोळे केलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे लाटणार आणि मग केळीच्या पाण्यावरती ते मस्तपैकी शिजवणार. ओके. मस्तपैकी आता मी त्याला उलटं केलेलं आहे भाकरीला. सो आता व्हिडिओ पकडायला परिमल आलेला आहे. सो मी बघा आता हे इथे भाकरी ठेवले इथे आणि आता माझ्या ह्या 3 भाकऱ्या झाल्यात आणि भरपूर भाकऱ्या करायच्या आहेत मला. पण तुम्हाला माहिती आहे का, जर पीठ लूज असेल ना तर त्या केळीच्या पान जे आहे ना त्याचे शेप पण दिसतो. सो आता संपूर्ण भाकऱ्या झाल्यानंतर आपण भेटूया. बाय. भाकऱ्या झालेल्या आहेत आणि मी 17 भाकऱ्या केल्या आहेत कारण की संपूर्ण फॅमिलीला लागतील ना. सो माझ्या भाकऱ्या मस्त झालेल्या आहेत, एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या माझ्या भाकऱ्या? थोड्या वेगळ्या स्टाईलमध्ये केल्या, पण एक खाऊन बघितली मी, टेस्टी झाले.